आज आपल्या सर्वांकरता आनंद सोहळा आहे। आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्यासोबत 3 दिंड्या ज्या निर्मल अशा पद्धतीनं विचारही निर्मल आणि आचारही निर्मल अशा या 3ही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय। मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय आणि मला असं वाटतं की यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे। मगाशी गैनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली। पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत आणि जगाच्या पाठीवर अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही। लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात। सोय असो नसो शतकानुशतक ते हा प्रवास करतात आणि त्यातल्या 90% लोकांना मुखदर्शन देखील मिळत नाही। कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे। ही पूजा माझ्या वतीने नाही आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीनं केलेली आपण ही पूजा आहे।